शिवरायांची गरुड झेल. अरे येळकोट येळकोट सदानंदाचा हार. रेनकोटच्या ह्याच्यात बघ, रेनकोट रेनकोट भरतार मिळाला मराठी मातीला. भरतार मिळाला मराठी मातीला. धनी सह्याद्रीच्या उच्च शिखरांचा. जायची हाय तलवार. राजाचं नावानं भीती वावतात. अरे मल्हारी मारतोय शिव मल्हार. मंडळी, महाराष्ट्र ही साधू संतांची, महंतांची, विचारवंतांची, क्रांतिकारकांची आणि शूरवीरांची भूमी. या भूमीत आचार, विचार आणि स्वाभिमान नांदतो. या भूमीने जगाला दिशा दिली, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला. स्वातंत्र्य हे चरख्यावर सूत काढून मिळत नाही, ते शत्रूचं शिर कापूनच मिळवावं लागतं. हा सिद्धांत सिद्ध करणाऱ्या क्रांतिकारकांच्या फौजा या भूमीत निर्माण झाल्या आणि त्या शूरवीर परंपरेचे आपण हिंदुस्थानी लोक पाईक आहोत. या क्रांतीची बीज या भूमीत पेरली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. आईसाहेब जिजाऊंच्या संस्कारांनी शिवबांच्या धमण्यात स्वातंत्र्य, संघर्ष, स्वधर्म संरक्षणाची बीज पेरली. त्यातूनच निर्माण झाला स्वराज्य यज्ञ. महाराजांनी रायरेश्वराला स्वराज्याची शपथ घेतली आणि घौडदौड सुरू झाली. तोरणा, कोंढाणा, तिकोणा, मुरंब देवाचा डोंगर असणारा महाराजांचा लाडका गडांचा राजा म्हणजेच राजगड असे अनेक किल्ले महाराजांनी जिंकले, स्वराज्याला जोडले. स्वराज्याचा चौफेर विस्तार झाला. अफजल खान, शाहिस्ते खान अशा बलाढ्य शत्रूंना आपल्या गनिमी काव्याने महाराजांनी चितपट केले. परंतु काळाचा घाला पडला आणि मिर्झा राजा जयसिंग दिल्लीहून निघाला. अंबरचा मिर्झा राजा जयसिंग त्या काळातील मुघल सेवेतील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली हिंदू सरदार होता. मुघलांचा प्रत्येक शाही सेनापती शिवाजी महाराजांच्या वेगानं वाढणाऱ्या शक्तीला रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर औरंगजेबानं मिर्झा राजाला शिवरायांच्या स्वराज्यावर पाठवलं. मिर्झा राजे जयसिंग आपल्या सोबत सुमारे 80,000 सैन्य, दिलेर खान पठाण सारखा क्रूर कर्मा सरदार आणि त्याच सोबत 5,000 पठाणांची तुकडी इतकी मोठी फौज घेऊन पुण्यावर चाल करू लागला. वाटेत त्याने रयतेवर अत्याचार चालवले. स्त्रियांची अब्रू लुटू जाऊ लागली. मंदिरे देवळे उद्ध्वस्त केली गेली. मंदिरातले देव हत्यारांनी मुद्दाम तोडले जाऊ लागले. मुघलांच्या या अमानुष अत्याचारांची खबर हेरांकडून महाराजांकडे पोहोचत होती. महाराज दिवसेंदिवस अस्वस्थ होऊ लागले होते. आऊसाहेब, मुळात तो हिंदू राजपूत राजा, त्याने आपल्याला सहकार्य करायला हवे. हिंदूंनी हिंदूंचे संकल्पित स्वराज्य सिंधू पावे तो न्यावे. परंतु हा मोगल धर्जिणा
तो औरंगजेबाचा ऐकतो. जगदंब जगदंब. होय शिवबा, आम्हीही हात हुडकूस ऐकत आहोत. हे मुघल, तो आदिलशहा, हे सारे यवन विकृतीचे प्रतीक आहेत. धर्मावर, माणसांवर, देवाधिकांवर देखील प्रहार करत केवळ लूटमार करणे हा त्यांचा धर्म. त्यांच्या या गैरकृत्यांना तुम्हाला पायबंद घालावा लागेल. मिर्झा राजा जयसिंग अतिशय धूर्त, कपटी आणि चलाक. हा औरंगजेबाचा सेनापती स्वराज्यावर चालून आला. त्याने स्वराज्याच्या मुलखात हैदोस घातला आणि मिर्झा राजांनी 31 मार्च 1665 रोजी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. थोड्याच दिवसात दिलेर खानने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला करून पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले आणि पुरंदरचा वीर मुरारबाजी काय त्याला नमवता येईना. आपल्याला खंडेरायाची आण आहे. काही झालं तरी खंडेरावाचं स्थान आहे हा पुरंदर. त्या मुघलांना मिळू द्यायचं नाही. हर हर महादेव. हर हर मुरारबाजी हिमतीने लढला. 85 बैलगाड्या घेऊन त्यावर तोफा चढवून तो मुघलांच्या दिलेर खानासमोर उभा राहिला. पण या समयी खंडेरावांच्या मनात काय होतं कोण जाणे. मराठे हरले. मुरारबाजी धारा तीर्थी पडली. एक वेळ पुरंदर गेला असता तरी चालला असता, पण आमचा धुरंधर राहायला हवा होता. आमचा धुरंधर राहायला हवा होता. मिर्झाच्या धूर्त कपटी राजकारणात महाराजांना तह करावा लागला. महाराज, उपरोक्त तहानुसार आपण स्वराज्याचे 23 किल्ले आणि भोवतालचा 4 लक्ष गुणांचा मुलूक मिर्झा राजे जयसिंग यांच्या हाती सुपूर्द करीत आहोत. जगदंब जगदंब जगदंब. स्वराज्य वाचवायचे की जीवाभावाची माणसं हा पेच पडला होता. आणि राजे आपल्या रयतेसाठी 2 पावले माघारी यायला तयार झाले. पेचातून सुटण्यासाठी मिर्झा राजांनी डाव खेळला आणि राजांसमोर आता एकच पर्याय उरला. मुगलिया सल्तनत के प्रति अपनी वफादारी साबित करने के लिए आपको आगरा जाना ही होगा. बहिर्जी, तुम्हाला आग्र्याच्या वाटेवर पुढे जावं लागेल. आग्र्याची वाट खूप खास खळग्यांची आहे. भराव व्यवस्थित टाकून घ्या. कळलं राज, समद्या वाटा मोकळ्या करतो बघा. सारी खाचखळगी भरून घेतो बघा. तुम्हाला काय बी त्रास होणार नाही याची समती तजवीज करतो का नाही बघा. प्रत्येकाने नेमून दिलेली कामगिरी चोख पार पाडा. स्वराज्याची शान आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा. लवकरच आम्ही शंभूराजांबरोबर आग्र्याला प्रस्थान करू. काय? नाही नाही, शंभू राजे कुठेही जाणार नाही. भाऊसाहेब, शंभूराजे मोगलांचे 50,000 मनसबदार आहेत. त्यामुळे त्यांना आग्र्याला जावं लागेलच. परंतु भाऊसाहेब, आम्ही शंभूराजांना घेऊन जातो आहोत ते स्वराज्याचे भावी राजे म्हणून. पण अशा या द्वेषाच्या वणव्यात तुम्ही या अश्राप लेकराला नेता. 9 वर्षांची उमर त्यांची. सिंहाचा छावा फक्त 9 महिन्यांचा असतो तेव्हा त्याची आई त्याला शिकार करायला घेऊन जातेच. आम्ही तर 9 वर्षांचे आहोत. शिवसिंहाचे छावे आहोत. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची. संघर्ष हा मराठ्यांच्या रक्तात आहे.
महाराज एका वेगळ्याच निर्भीड निर्धाराने निघाले आणि मजल दर मजल करत ते आग्र्यामध्ये पोचले. शंभूराजे, हीच ती माती जिथून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला परागंधा व्हावं लागलं. याच मातीतून पृथ्वीराज चव्हाणांना फरफटत नेलं होतं. वर्षानुवर्ष परकीयांची मुजोरी सहन करतीये ही माती, आणि याला साक्षीदार आहे ही यमुना. पहा शंभूराजे, पहा. मग आबासाहेब अजूनही कालिया असेल का हो या यमुनेच्या डोहात? यमुनेच्या डोहात कालिया आहे की नाही हे तर माहित नाही, परंतु यमुने पल्याड मात्र नक्कीच आहे. मग आबासाहेब करूया का कालिया मर्दन? वेळ आणि प्रसंग पाहून ठेव, कारण वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही. पण जर कोणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही. पुढे महाराज व सहकारी मुलुक चंदाच्या सराईत पोहोचले. आग्र्यात आल्यानंतर महाराजांच्या स्वागतासाठी एकही मातब्बर आला नाही. निदान शिष्टाचार म्हणून तरी रामसिंगाला स्वागतासाठी पाठवणं गरजेचं होतं. हा महाराजांचा जाणून बुजून केलेला अपमान होता. स्वयमेव मृगेंद्रता हे महाराजांच्या जीवनाचे ब्रीद होते. सह्याद्रीचा हा सिंह आग्र्याच्या भूमीत ही स्वाभिमानाची गर्जना करत घुसला. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. मुबारक बहार में गुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. महाराज दरबारात आले. स्वाभिमान, सत्व, स्वराज्य, संघर्ष जणू हातात हात घालून क्रूरकर्मी औरंग्यासमोर शिवाजी महाराज म्हणून उभे राहिले होते. औरंगजेबाचा दिवाने खास दरबार संपून गेला. नंतरच्या घुसलखान्यातील दरबारात महाराज रामसिंग सोबत अखेरीस पोहोचले. अब झुकेगी सिवा की गर्दन, अब टूटेगा सिवा का गुरु. राजाजी, कुर्निशकी जी, रामसिंग, शिवाजी राजांची गर्दन केवळ माता आणि मातृभूमी यांच्या समोरच सुटते. महाराजांनी रिवाजाप्रमाणे औरंगजेब बादशहाला 10,000 मोहरा, 2,000 मोहरा नजर केले व 5,000 मोहरा निसार म्हणून ठेवले. संभाजी राजांनीही 500 मोहरा नजर व 2,000 मोहरा निसार म्हणून ठेवले. औरंगजेबाने एका शब्दानेही शिवाजी महाराजांची विचारपूस केली नाही. खरं म्हणजे ती एक राजकीय भेट होती आणि दरबारात आलेल्या एका बड्या व्यक्तीचे स्वागत करणे मुघल बादशहाने अपेक्षित होते. परंतु स्वागत तर सोडाच, पण राजांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला. इन्हें अपनी जगह दिखाओ राम सिंह, जगह दिखाओ. जी हुजूर. आइए राजा जी, आइए. यहाँ नहीं, इस तरफ आइए. दरबाराचे काम सुरू झाल्यावर सगळे दरबारी आपापल्या जागेवर उभे राहिले. महाराजांना तहारखानाच्या जागेवर उभे करण्यात आले. तो नुकताच 5,000 मनसबदार झाला होता. दुसरे म्हणजे नंतर पान बिडा वाटण्यात आला. तो महाराजांना मिळाला, मात्र नंतर वाटण्यात आलेली मानाची वस्त्रे महाराजांना मिळालीच नाही.
पण ती त्या जसवंत सिंगाला मिळाली. महाराजांसमोर जसवंत सिंग हा 6000 मनसबदार होता. हा तोच जसवंत सिंग होता जो 2 वर्षांपूर्वी मराठ्यांच्या सैन्याकडून पराभूत झाला होता. आता मात्र अपमानाची हद्द झाली. राजांचा संताप झाला आणि धीरे बोलिए राजा जी. दरबार में ऐसे ऊंची आवाज में कोई बात नहीं करता, नहीं तो सजा हो सकती है. राम सिंह, हमसे भी आगे ये कौन खड़ा है? मारवाड़ के राजे महाराजा जसवंत सिंह. जसवंत सिंग? अरे किल्ले कोंढाण्याच्या कड्याखाली गडावरच्या मराठ्यांकडून मार खात खात पळून गेलेला हा जसवंत सिंग. आणि दरबारात याचा दर्जा आमच्यापेक्षाही मोठा. रामसिंग, आम्हाला हे मंजूर नाही. राजा जी शांत हो जाइए. कैसे शांत रहूं राम सिंह? इतनी दूर हम बादशाह से मिलने आए हैं एक राजा की हैसियत से, और आपका बादशाह हमें मनसबदार समझता है. नहीं राम सिंह, नहीं. स्वराज्याचा भगवा दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकणार नाही. तुम्हारा ये बादशाह, तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. राम सिंह, क्या हुआ? वो राजा जी दरबारी रिवाज नहीं जानते. वही उन्हें समझा रहे थे. तो चोरिया क्यों चढ़ी हुई है? जी नाराजगी है. खिल्लत दे दो, खिल्लत. दक्खनी जहागीरदार शहाजी भोसले के फर्जन शिवाजी को बादशाह औरंगजेब की तरफ से खिल्लत. जहागीरदार! राम सिंग, हवी तर आमची गर्दन मारा, पण आम्ही बादशाह समोर जाणार नाही. राम सिंग, आम्ही राजे आहोत, राजे. आणि आमचं राज्य आम्ही आपल्या स्वकीयांना फसवून बापा भावांच्या पाठीत खंजीर खुपसून नाही, तर आमच्या मनगटाच्या बळावर उभं केलं आहे. आमच्या रयतेचे राज्य, प्रत्येकाच्या हक्काचा स्वराज्य. या स्वराज्याची कृपादृष्टी व्हावी म्हणून आदिलशाह, कुतुबशाह धडपडतात. इंग्रज पोर्तुगीजांपेक्षाही बलाढ्य आरमार आहे आमचं. आणि म्हणूनच आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण भर दरबारात अपमानित करण्याचा बादशहाचा हेतू आम्ही जाणला आहे. रामसिंग, मराठा जगतो तो स्वाभिमानानं आणि मरतो तोही स्वाभिमानानं. एक वेळ आम्ही मौत पत्करू, पण अपमान नाही. शांत हो जाइए राजा जी और खिल्लत का स्वीकार कीजिए. या असल्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना देतो. या बादशाहीच्या गुलामीच्या खिल्लती झूल म्हणून पांघरण्यापेक्षा स्वराज्याच्या छाताडावर झालेले वार आम्ही दागिने म्हणून मिरवतो. तुमच्या बादशहाची ही अपमानाची खिल्लत आम्हाला मंजूर नाही. दरबार हदरला. कारण एवढ्या उच्च स्वरात बोलणे तर सोडाच, पण लोकांनी मुघल दरबारात अदबीनं मान खाली झुकवून उभे राहायचे असते. असा प्रकार भर दरबारात कधीही झाला नाही. सह्याद्रीचा, मराठीचा, हिंदूंचा स्वाभिमान जणू वीज बनून मुघल दरबारात कडाडला होता. बाकी परिणाम आम्ही जाणत नाही, परंतु 350 वर्षात दिल्ली दरबारात मराठी स्वाभिमानाचा अंगार फुलला. आता फक्त हेच बघायचं की ऊब कोणाला मिळते आणि धग कोणाला लागते ते. काळाच्या पोटात काय दडलं कोण सांगू शकत नाही. महाराजांनी बाणेदारपणानं स्वाभिमान जपला.
ते निघून गेले खरे, पण इकडे दरबारात काही लोकांनी औरंगजेबाचे कान धरले. हमें अभी भी हैरानी हो रही है कि आपने सिवा को जिंदा कैसे जाने दिया. मैं कहती हूँ सिवा को सख्त से सख्त सजा दीजिए. इस फसाद का नतीजा क्या होगा सोचा है आपने? मिर्जा राज का क्या होगा? यहाँ सिवा पर हथियार उठे तो वहां सारे राजपूत बगावत पर उतरेंगे. लहू तो एक ही है दोनों का. तो एक राजपूत के वायदे के लिए आप पूरे तैमूर वंश की शान और शौकत दाव पर लगाएंगे. ये सियासत है हवा, आप नहीं समझेगी. कोसों दूर से मामूली इंसान आता है, हमारे सल्तनत को ललकारता है. इस सिवा की नुमारियत करनी जरूरी है. उसकी नाक में नकेल डालनी ही होगी. औलाद खान! आणि लवकरच महाराजांना मीना कोठीच्या डेऱ्यातच नजर कैदेत ठेवलं गेलं आणि मुख्य पहारेकरी म्हणून औलाद खानची नेमणूक केली गेली. आलमगीर जिले इलाही के हुकुम से आपको हिफाजत से रखना है. आज से इस हवेली पर हमारा पहरा रहेगा. हम उम्मीद करते हैं कि आप हमारी इमदाद करो. जाओ, सबके हथियार ले लो. औरंगजेबाने कपट कारस्थानाने धोक्याने महाराजांना मारण्याचा कट रचला. त्याचे स्थान निश्चित केले बिदाई हुसेनची हवेली. हे सर्व बहिर्जी पहारा ठेवून बघत होते आणि बहिर्जींनी जे काही करायचे आहे ते हवेलीचे काम होण्याच्या आतच केले पाहिजे हे हेरलं. दगा करायच्या हेतूनं औरंगजेबाने महाराजांना नजर कैद केले, पण शंभूराजे आणि बाकी शिलेदार हवेलीच्या आत बाहेर येऊ जाऊ शकत होते. आता राजांनी या शिलेदारांना घेऊन डाव मांडायला सुरुवात केली. आई भवानीच्या परडीतला बेल भंडारा उचलून कधी काळी शपथ घेतली होती रयतेसाठी. आता झुरळी नाही लागायची. या मातीसाठी आमचं पोर व्हायलंय. आई अंबे जगदंबे तारी संगरात गेले. दानव ठेचाऱ्या माराया आम्हाला बळते. आई अंबे जगदंबे तारी संगरात गेले. दानव ठेचाऱ्या माराया आम्हाला बळते. रायगडाची जगदंबाई आज गुलाली. लेक सुनाची अखेरची तू आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्धारी निखळते. अंबाबाई निर्धारी निखळते. अंबाबाई निर्धारी निखळते. बाळराजे, देव देश आणि धर्मासाठी लढणाऱ्या माणसांना कुटुंब नसतं. त्यांनी कोणत्याही भावनेत न अडकता कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी देशाच्या धर्माच्या हिताचा म्हणजेच स्वराज्य हिताचा विचार करायचा असतो. आग्र्यातून सुटण्याच्या मोहिमेचे 3 टप्पे आहेत. 1. हवेलीतून बाहेर पडणे. 2. आग्र्यातून बाहेर पडणे. आणि 3. स्वराज्यात सुखरूप जाणे. प्रसंग बाका होता. राजांवर कडी नजर होती. आळीपाळीने रघुपंत आणि हिरोजी काका बाहेर जा येत होते. आजूबाजूला असणाऱ्या मशिदी, रस्ते, बाजारपेठातून फिरून पुढचा मार्ग शोधत होते. याच शोध मोहिमेत शंभूराजांनी काळू कुंभाराच्या मदतीनं आग्र्याहून सुटकेचा एक मार्ग शोधला. परंतु आता प्रश्न होता की हवेलीतून बाहेर कसे पडायचे. पहारा खूप कडक होता. अगदी बारीक नजर होती प्रत्येक माणसाला. औरंगजेब आमच्या हालचालींवर मर्यादा घालू शकतो, पण बुद्धीच्या फरारीवर नाही.
दुखू लागले, त्यांच्या पोटात दुखू लागले. शहरातील वैद्य आले, उपचार सुरू झाले. महाराजांच्या वैद्यांचे औषध उपचार चालूच होते. त्यात महाराजांनी एक युक्ती लढवली. आपल्याला गोरगरिबांच्या, ब्राह्मणांचा, फकीर वैरागी यांच्या आणि आपल्या मायेच्या माणसांच्या दुवा मिळाव्यात आणि हे दुखणे लवकर बरे व्हावे अशी महाराजांना इच्छा झाली. तेव्हा या सर्वांना महाराजांनी मोठमोठे पेटारे भरून मिठाई वाटावी अशी गोड कल्पना त्यांच्या मनात पकडली. अर्थात छावणीतून मिठाईचे पेटारे पाठवायचे तर बादशहाची परवानगी आवश्यक होती. ती दरोग्यामार्फत मागितली आणि बादशहाने मिठाई पाठवण्याची परवानगी ताबडतोब दिली. गुस्ताखी मुआफ हो आबाजान, लेकिन हमने ऐसा सुना है कि उस काफिर सिवा को शैतानी जादू आती है. शहजादी साहिबा, लेकिन इस बार वो जहां हमारे पहरे के अंदर मशरूफ है वहां हमारी सिवा और कोई नहीं पहुंच सकता. फौलाद खान, जुम्मे के बाद सिवा को फिदाई हुसैन की हवेली पे ले जाना और वहां से उसे अल्लाह के पास भेज देना. अब सिवा के पास सिर्फ 2 दिन बचे हैं. 2 दिन. फिदाई हुसेनच्या हवेलीचं काम पूर्ण झालं. याचा अर्थ आपल्या हातातला वेळ संपला. फिरोजी, तुम्ही आमचा पेहराव करून आमच्या जागी झोपायचा. आम्ही पेटाऱ्यात असू. पहारेकऱ्यांना शंका येणार नाही अशा रीतीने पेटारे बाहेर काढा. रघुनाथ पंत, तुम्ही शंभूराजांना घेऊन आधीच बाहेर पडा. काळजी कुंभाराच्या घरी असलेल्या बहिर्जीच्या हवाले करा. पेटाऱ्यातील एक पेटारा वेगळा होऊन काळूजी कुंभाराच्या घरी येईल. सर्जेराव, काळू कुंभाराच्या घरातून निघून आम्ही यमुना तीरी येऊ. तिथे तुम्ही नाव घेऊन तयार राहा. यसाजीराव, नावेतून यमुना पार केल्यानंतर पहिल्यांदा तीरावर घोडे घेऊन तुम्ही सज्ज राहा. आपल्याला हे करावंच लागेल. रयतेच्या राज्यासाठी, आपल्या स्वराज्यासाठी ही गरुड झेप घ्यावीच लागेल. आता सगळी मदार आई तुळजा भवानीवर. हे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. आम्हा हे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळते, त्या बुडवाया तुडवाया साठ हाती बळते. अंबाबाई रुक जाओ, मैंने कहा रुक जाओ. पिटारे नीचे रखो. पिटारा खोलो. खोलो पिटारा. खान साहेब, अहो, पाऊस किती आहे आणि पाण्यामध्ये मिठाई खराब होतील की हो. आणि मग आमच्या राजासनी दुवा नाही मिळायची हो. जाऊ.
पिटारे. चला ना. मराठमोळ्या माती मधुनी झऱ्यात खळखळणारी, नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी, मनात आमुच्या स्वत्वाची उडणारी, मर्दानी पाण्याची अजूनी बिजली चमचमणारी. अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही, आम्हाला कमी काय. जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. शिवाजी यमुना पार करके भाग गया. नहीं, शिवा भाग गया. या अल्लाह.